राजेश दिलीप पाटील यांच्या माध्यमातून उर्फ आमचे बंटीदादा आहेत त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक योगदान तर या ठिकाणी आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच चालू केली जाईल. क्षेत्ररक्षणाची आखणी करा. और स्ट्राइक एंड के ऊपर है कुणाल. नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अक्षय. पहली गेंद साहिल की हल्के हाथों से ड्राइव किया है. गेंद को ऑन साइड में फ्लिक किया. 1 रन का इजाफा 1 रन के साथ. दत्तात्रेय भगवान पाटील आमचे साडू आहेत व्यासपीठावरती. या साडू आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जुने खेळाडू आहेत जबरदस्त 6 हिटर गोलंदाज होते आमचे साडूजी. स्वागत आहे दत्ता आपलं देखील. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. साहिल जबरदस्त गोलंदाज समोर फलंदाज अक्षयला आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू ड्राइव्ह करायचा प्रयत्न. डॉट चेंडू केला. हाफ ट्रॅकर चाललाय चेंडू. स्केअर लेग सीमा रेषा पार. शेवटचा चेंडू असेल. षटकाची सांगता झाली.
नवीन फलंदाज तुषार आपण पाहू शकाल, एक हिटर फलंदाज आहे मंगेश कायकर, अप्रतिम खेळाडू आहे. पहिली IPL झाली होती तेव्हा 7 चेंडूवरती 6 षटकार. सध्या बिजी शेड्यूल आहेत. मागच्या वर्षी चॅम्पियन ठरला होता याच मैदानावरती. GCC गावदेवी 11 एकडे बाला टीम. गोलंदाजाच्या पहिला चेंडू फुल टॉस, अगदी पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट हिट. यस, डायरेक्ट हिट. अक्षय बॅक टू द डगआउट. संदेश येतात स्ट्राईक एंड वरती. आडव्या बॅटनं चेंडू चालला ऑन साइड मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु प्रोटेक्शन खूप चांगलं दिलेत. मिळतील या चेंडूवरती 1 धावा 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतं. 1 धाव संख्या 9. KPC इनामपुरी टीम फलंदाजी करत असताना आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे क्षेत्ररक्षणाची चुकी. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. छान. कम यावेळी ब्लॉक बॉल मध्ये टाकलेला चेंडू षटक क्रमांक 2ची सांगता. 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धापड करते. पाहिली गेली 19.
तवा षटक क्रमांक तिसरा प्रगतीपत्र असताना गोलंदाज आपण जिशान, जबरदस्त गोलंदाज आहे जिशान. संदेशला आता मोठे फटक्यांची गरज घेते ती इनामपुरी टीमच्या बाजूमध्ये त्याची म्हणजे क्षमता फार मोठी आहे. पॉवरफुल षटकार खेचण्याची क्षमता, त्याची धमाक आणि कुवत देखील आहे. समोरच्या दिशेनं अगदी स्क्रीन लगत चेंडू चाललाय, सीमा रेष पार 4. च्या माध्यमातून कार्तिक, हो चांगला चेंडू पडल्यानंतर टेकअप होतोय. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण. जिशान यांच्या षटकातील चेंडू शेवटचा असेल. एकूण धावसंख्या दाखल कधी पाहिली तर 26 धावा आहेत. गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा चेंडू यावेळी फटका फसलाय. सेफ झोन मध्ये एक धाव कंप्लीट होते. एका धावच्या बरोबरीने षटक क्रमांक तिसऱ्याची सांगता. 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या केपीसी इनामपुरी टीम 27. मारीचा षटक टार्गेट सेट करणारा षटक. आता इथे मात्र घणाघाती फलंदाजी इथे करावे लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटकातील पहिला चेंडू शेवटचा षटक स्नेहांकित. शुभ संकेत देण्याचा प्रयत्न स्नेहांकितचा. इथे पहिला चेंडू डॉट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कार्तिकचा प्रयत्न फसतोय. कैलासदादा बात्रे मॅचचा आनंद घेतात. या व्यासपीठावरती आपलं अधिक स्वागत. कार्तिकनं 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. त्यांचे सुपुत्र आहेत कार्तिक. 3 चेंडू 3 षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500 घ्या.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा स्नेहा अंकित ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाचा इशारा हा चेंडू खराब आहे. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धाव संख्या 29 धावा आहे 10 फलकावरती. यस फलंदाज बाद होत आहेत. संदेशची केली संपुष्टात. सचिन म्हात्रे जबरदस्त गोलंदाज आहे. त्या फलंदाजी कशा पद्धतीने असेल चेंडू फेकून झाले. षटका दिली पुन्हा 3. स्नेहांकित चांगली गोलंदाजी रोखून ठेवल्या मी म्हणेन. एकूण धाव संख्या धावफलक किती पाहिले तरी 29 वरती. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा स्नेहांकित त्यांच्या षटकातील पुढील चेंडू ऑन साइडला शफल होऊन खेळताय. चाललाय चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धाव संख्या 33. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सचिन फुल टॉस होता जागा बनवून केल्यात. चाललाय चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा सॉफ्ट सिग्नल षटकार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आउट ऑफ दी पार. 3 चेंडूवरती 14 धावा आल्यात. अप्रतिम खेळ सचिन म्हात्रे. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. येणारे 4 षटक आणि जिंकण्यासाठी टीम एकडपाडा टीमसाठी गरज असेल ती मात्र 44 धावांची गरज. तर या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल करू आपण. एक गोड आवाज आमचे बंधुतुल्य मित्र पुन्हा एकदा मंगेशजी पाटील यांचा आवाज.
आज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. पहिल्या फेरीमध्ये आपण तिसरी मॅच एन्जॉय करतो, जिथे एका साईडला संघ एकाटपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे इनामपुरी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता इनामपुरी आणि पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस पहिल्या सत्रामध्ये इनामपुरी टीमनं टोटल 43 धाबा जमा केल्या आणि 44 धाबांचं लक्ष ठेवलं अगेन्स्ट खेळणाऱ्या एकाटपाडा टीमसमोर. कॉम्बॉक्समधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. भरपूर चांगली स्पर्धा. 10 संघ या स्पर्धेमध्ये प्रथम धनराशी पाहिली 30,000 रुपये, द्वितीय धनराशी पाहिली 15,000 रुपये. मालिका बीजसाठी तुम्ही कूलर पाहता. आणि स्पर्धेचं आयोजन म्हटलं ना तर अगदी 1 लाखाच्याही स्पर्धेला लाजवेल इतका चांगला आयोजन आणि त्याच्या मागची मेहनत आयोजकांची भरपूर चांगली आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला यशस्वी होत असताना पाहायला मिळतं. केला जाणार आहे त्याच्यामुळे इथून जो संघ जिंकेल यातून तो संघ लगेच मंगलमूर्ती घरकुल टीम समोर फाईट करेल. आजच्याकडे देखील लक्ष द्या. महत्त्वाची सूचना. लक्ष 44 धाब्यांचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना सध्या एकाटपाडा ची सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज साहिल गायकरांना मंगेश गायकर ही जोडी आपण सध्या अखिलपट्टीवरती पाहतोय. भरपूर चांगली स्पर्धा, शांत वातावरण आणि तलोजा मजकूर गाव म्हटलं तर हरिनाम हा गावामध्ये सातत्यानं आपण वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व पाहतोय. असा हा तलोजा मजकूर गाव आणि भरपूर चांगला प्रतिसाद प्रत्येक स्पर्धेमध्ये. मागील देखील आपण पाहिली, काल देखील एक स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं ग्रामस्थांचं योगदान होतं ना. आज देखील ही स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा जरी असली तरी ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. चला माझ्या देखील सुरुवात होईल. ऑफिशियल अंपायर्स आमचे दर्या कोहली सलमान फ्रॉम नावडे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रशांत गुटारकर. ऑफिशियल अंपायर्स आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. अगदी चांगले निर्णय सातत्यानं त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. जाव्या मागच्या दिशेनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. गेम ऑन. 44 धाब्यांचं लक्ष. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर. चेंडू फरार. पहिल्याच बॉलवरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. बॉलवरती थोडंसं आक्रमण झाला. फलंदाज मंगेश ज्याच्या बॅटमधून आपण दमदार चौकार पाहिला. वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 4 धाब्यानं ओपन केलं. सेकंड बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा सचिन हा गोलंदाज. वेगवान बॉल हा देखील होता. तेवढाच चांगला फटका एक्झिक्यूट केला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सर्कलचा हा षटक आहे आणि पॉवरफुल बॅटिंग करत असताना एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतोय सध्या एकाटपाडा टीमसाठी. आज ओपनिंग ब्लास्ट करत असताना मंगेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 बॉल 2 चौकार. गोलंदाज तयार. सचिन थोडासा टायपिंग क्रिकेट झाला. ऑनसाईडला केलेला मिड विकेट मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य दिला. चांगला रनअप देखील आपल्याला दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि या बॉलवरती धाबाला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिटमध्ये. 10 एकड्यावरती बॅटिंग करत असताना एकाडपाडा टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि 4 षटकांमध्ये 43 धाबेवरती रोखलं अगेन्स्ट केलेल्या इनामपुरी टीमला. 44 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला एकाडपाडा आणि एक चांगलं सुरुवात करून देत असताना सध्या मंगेश इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. गोलंदाज या पुढचा बॉल. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अल्ला ऑन द कार्पेट केला. मिड विकेटला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी नकारला. फक्त एकच धाब्यानं समाधान मानला. चांगले बॅटिंग करत असताना सध्या मंगेश इथे आले. सिंगल एका धाब्यानं स्ट्राईक आता रोटेट होईल आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल साहिल.
साहिल गायकर यांना मंगेश गायकर ही सलामीची जोडी अगदी चांगला केस साकारते सध्या एकाडपाडा टीमसाठी. लक्ष 44 धावांचा तो लक्ष मनामध्ये सेट केला आणि त्याच्याच रीतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सचिनला इथे बॅकअप द्यावा लागेल, कमबॅक करावा लागेल, विकेटसाठी जाळं रचावा लागेल आणि तो प्रयत्न करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती मुख्य ट्रम्प इनामपुरी टीमचा स्टार गोलंदाज सचिन बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा डॉट चेंडू थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सलग 2 बॉल 2 चौकाला थोडासा प्रेशर निर्माण झाला आणि प्रेशर रिलीज करत असताना नैसर्गिक गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये सचिन गोलंदाज. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर. अंतिम वाल्या पेबनचं पहिलं षटक. समोर पुन्हा एकदा फलंदाज साहिल गायकर ऑन स्ट्राईक. हो, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा बॉल दूर होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि अंतिम बॉलवरती सिंगल आली. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीम जाऊन पोहोचली बिनबाद टोटल 12 या आकड्यावरती. थोडासा बॅकअप कमबॅक केला मॅचमध्ये सचिननं आणि त्या षटकामध्ये अवघ्या 12 धावा खर्च केला. भरपूर चांगली गोलंदाजी अंतिम 4 बॉलमध्ये सचिनची पाहिली, जिथे थोडंसं बॅकअप दिला आपल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुषार पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन फलंदाज साहिल गायकर सलामीची जोडी खेळपट्टीवरती सध्या चांगला खेळ करत असताना आपण एकाडपाडा टीमसाठी पाहतोय. पहिलाच बॉल तुषार पाटील. स्लोवर बॉल, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला, क्षेत्ररक्षक चकवा देत असताना चेंडू निघून चालला फाईन रिझममध्ये डीपला आणि अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते. तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती धाबा 2 कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. शांत वातावरण पाहायला मिळतं. क्लायमेट थोडं चेंज आहे आणि अशा क्लायमेटमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंसाठी सातत्यानं आपण पाहिला मात्र बॉडी लँग्वेज व्यवस्थित साथ देत नसतं. इथे 2 धाब्यानं संघ 14 या आकड्यावरती पोहोचला. तुषार पाटील दुसरा हा ट्रम्प कार्ड प्लेनची विरचना थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न इनामपुरी टीमचा राहिला. सेकंड बॉल. स्लोवर बॉल पसवा होता, चांगला फटका, चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर स्ट्रेट डाईव्ह केला जिथे मेथी 60 ठोकलाय षटकार. पाठमधून षटकार आलाय आणि तो फलंदाज इन ॲक्शन मध्ये. हा ऑफ साईडला चांगला फटका लॉक केला 6 धाब्यासाठी. हा ब्रँडेड षटकार.
6 धावा षटकारानं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतात सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट करत असताना थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे चेंडूचं लाईन मेरिट पाहिल्यानंतर चांगले फटके आपण साईच्या बॅटमधून पाहतोय. इथं थोडा चेंडूला सन्मान दिला जिथे सिंगल मिळेल. बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस चांगली स्थिती सध्या एकाडपाडा टीमची पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचला 29-29, लक्ष 44 होता. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, पाण्याची पूर्तता करा. जल आहे तर कला खेळाडूंसाठी पाण्या आपण पूर्तता करा याची विनंती आहे. 12 चेंडूचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 29 धाबाला 44 धाबाचं लक्ष होता. आमचे स्कोर सांगते आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या टोटल 15 धाबा. बारा बॉल 15 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होईल का मॅच मध्ये रोमांच निर्माण करे इनामपुरी. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर तुम्हाला आता पार्टनरशिप तोडावे लागेल. विकेट साठी जाळे रचावा लागेल, तो प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता अक्षय, हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पुन्हा एकदा साहिल गायकर. एक चांगला खेळ साकारत असताना एकाडपाडा टीम साठी तेवढेच चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. बॅकवर्ड कवलेच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे, आपलं देखील आभार व्यक्त करतो. प्रेक्षकांसाठी मनमुक्त करणारं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतो. डीजे ऑपरेटर आपलं देखील मनापासून आभार. षटकार आलाय 7 धावेच्या मदतीनं संघ 35 या आकड्यावरती. थोडासा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. खोलबट टप्पाचा बॉल होता आणि फलंदाजाला चकवा दिला. हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक असतील आता 10 आणि 10 मध्ये करायच्या टोटल एकाडपाडा टीमला 9 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज या पुन्हा एकदा अक्षय. चांगला फटका ऑनसाइडला केला. अलाउन द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण सलामीची जोडी अद्याप खिलपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या. आज तर कशासाठी टोकल्या ना तर मी म्हणेन एकाडपाडा टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या या 2 फलंदाजांना स्थळ टोकला आणि तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला सध्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गोलंदाज या पुढचा बॉल अक्षय, हा तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा इनामपुरी टीमनं वापर केला आणि तिसऱ्या ट्रम्प कार्ड वरती वार करत असताना फलंदाज मंगेश गायकर ज्याच्या बॅट मधून तडाका मल्टी 7 ठोकला षटकार. टोटल 42 या आकड्यावरती आता अवघ्या 2 धाब्यांची गरज मॅच मध्ये. सध्या एकाडपाडा टीमला टॉस साठी या द्वितीय फेऱ्याना पहिलीच मॅच, यातून जो संघ जिंकेल हा फटका चांगला आहे. मात्र यस विनिंग फटका सामना जिंकलाय. खरं तर एकाडपाडा टीम अभिनंदन तुमचं आणि हार्ड लक. या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला इनामपुरी टीम, तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या आपण टॉस साठी एकाडपाडा टीमचा संघनायकांना मंगलमूर्ती घरकुल टीम या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या द्वितीय फेऱ्याना पहिलीच मॅच पाहायला मिळेल.